आयुष्यात पुढे जाणाऱ्याला कधीच मागे खेचू नका. कारण मला जे जमतंय ते त्याला जमत नाही, पण त्याला जे जमतंय ते मला तरी कुठे येतंय याचा विचार नक्की करा. काम करायला कधीच लाजू नका. आयुष्यभर आपल्या आवडीनिवडी जपत राहा. नवनवीन छंद जोपासा. आणि छंदावरून आठवलं, आपल्याकडे मुलगी बघायला गेल्यावर सर्रास काय विचारलं जातं? बाळ, तुझा छंद कोणता? पण लग्नानंतर मात्र त्याचा कुठेही काहीही संबंध येत नाही. खरंय की नाही? मग काय, आयुष्यभर कामं करायचीच आहेत, पण त्यातूनच थोडा वेळ काढून आवडीच्या गोष्टी करत राहा. मला वेळच मिळत नाही हा ऑप्शनच आयुष्यातून काढून टाका. आणि मग बघा, रोजच्या धावपळीच्या जीवनातून स्वतःसाठी थोडासा काढलेला वेळ कितीतरी आनंद देऊन जातो. त्याही पलीकडे जाऊन तो थोडासा काढलेला वेळ तुमची नवीन एक ओळख निर्माण करू शकतो. कुणासाठी ते कमाईचं साधन होऊ शकतं, तर कुणाचा नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो. दुसऱ्याकडून मिळणाऱ्या गोष्टीतून मिळणारा जो आनंद आहे तो क्षणिक असतो, पण स्वकष्टातून मिळणाऱ्या 5-10 रुपयांचं मोल पण लाख मोलाचं असतं. पण हे सगळं करत असताना आपला जोडीदार, आपली माणसं जपायला हवीत. आणि जर सगळी आपली माणसं आपल्या सोबत असतील तर काही अशक्यही नसतं. त्यामुळे छंद जोपासा, आवडीनिवडी जपा आणि थोडासा का होईना वेळ स्वतःसाठी काढा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.